नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर व्हीजीटीआय स्टुडंट आज तुम्हाला सांगणार आहे की एमएसटी सीईटीच्या पेपरला जाताना कुठली काळजी तुम्ही घेतली पाहिजे. बरेचसे मुलं टेन्शनच्या याच्यात फार गोष्टी विसरून जातात, जेणेकरून त्यांना पेपरच्या वेळेस त्रास होतो. तर हा त्रास होऊ नये म्हणून कुठली काळजी तुम्ही घेतली पाहिजे, कुठला डिस्टर्बन्स तुम्ही टाळला पाहिजे, जेणेकरून तुमचा पेपर स्मूथ जावो आणि तुमचा परफॉर्मन्स बूस्ट व्हावं, याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एमएसटी सीईटीचे क्वेश्चनचे अनालिसिस असो किंवा पेपर झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर कॉलेजचं गायडन्स असो, त्यामुळे फ्री काउन्सिलिंग तुम्हाला यावर मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया की पेपरला जाताना कुठली काळजी घ्यायची. आता काही मुलं काय करतात की पेपरला जातात, त्यांच्या डोक्यात एवढं टेन्शन असतं अभ्यासाचं की ते पेपरला जाता जाता विसरूनच जातात की त्यांनी ऍडमिट कार्ड घेतलेलं आहे की नाही. त्यामुळं पेपरला जाताना आवश्यक कागदपत्रे कुठले न्यायचे तर ऍडमिट कार्ड, हॉल तिकीट, एक कलर प्रिंट न्यायची आणि एक ब्लॅक अँड व्हाईट न्यायची. त्यानंतर तुमचा फोटो न्यायचा. फोटो का मुलं म्हणतील फोटो का लागतो, फोटो का लागतो. काही वेळेस काय होतं की आधार कार्डच्या डिटेल्स आपल्या तिथं मॅच होत नाही, तर ते आपल्याकडून एक अंडरटेकन भरून घेतात. कारण आधार कार्डवर काही वेळेस स्पेलिंग मिस्टेक असते वगैरे, तर त्यावेळेस तुमचा त्या अंडरटेकिंग फॉर्मवर व्हॅलिड फोटो आपल्याला लावावा लागतो. त्याच्यानंतर आधार कार्ड सोबत ठेवा. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नसलं तरी चालेल, बट आधार कार्ड मात्र नक्की सोबत ठेवा. पासपोर्ट साईजचा फोटो मी आता जे सांगितलं ते. आणि विसरलात तर एंट्री मिळणार नाही. एंट्री का मिळणार नाहीत की ज्या मुलांचं आधार कार्डचं नाव, स्पेलिंग वगैरे काही चुकलेलं असेल, तर त्यांनी जर ह्या गोष्टी नेल्या नाहीत तर मग मात्र त्यांचं व्हेरिफिकेशन थांबतं आणि त्यांना पेपरला बसता येत नाही. त्यामुळं ऍडमिट कार्ड मेन तुम्हाला न्यायचं, एक कलर प्रिंट न्यायची, एक ब्लॅक अँड व्हाईट न्यायची, पासपोर्ट साईजचा फोटो आणि आधार कार्ड, हे सर्व तुम्हाला घेऊन जायचे. दुसरी महत्वाची गोष्ट, काही मुलं काय करतात की जाऊ जाऊ थांबा पप्पा, माझं थोडं रिव्हिजन बाकी आहे, 10 मिनिटात मी रिव्हिजन करतो, मग आपण निघूया. आणि मग ते ट्रॅफिकमध्ये अडकतील, काही प्रॉब्लेम येईल. तर त्यामुळे तुम्ही आता वर्षभराची मेहनत तुमची आता पुढच्या 3 तासांवर ठरलेली असते. त्यामुळं एक्झाम सेंटरवर कमीत कमी 1 तास तरी तुम्ही आधी पोहोचलं पाहिजे, जेणेकरून तिथं गेल्यानंतर तुम्ही थोडं शांत होशाल. एकदा पोहोचल्यानंतर कसं आपलं टेन्शन फ्री होऊन जातं. पोहोचायच्या आधी अरे मी पोहोचेल का, लेट जर झालं तर मग मात्र तुम्हाला मध्ये एंट्री मिळणार नाही. त्यामुळे एक्झाम सेंटरवर तुम्ही कधी 45 ते 60 मिनिटं आधी पोहोचलं पाहिजे. कारण लास्ट मोमेंट जी रश असते, लास्ट मोमेंट रश जर टाळली तर मग मात्र तुमचा स्ट्रेस कमी होतो. आणि जर तुम्ही घाई गडबडीत पोहोचलात तर तुम्ही आता कसं होईल, आता कसं होईल, मला मध्ये एंट्री मिळेल का नाही, आणि एंट्री मिळाली तरी तरी तुमच्या डोक्यात तेच असतं, बाप मी वाचले असं तसं. त्यामुळे ह्या गोष्टी टाळण्यासाठी, ह्या गोष्टी फार इम्पॅक्ट पडतात. कारण ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला असतो तो अभ्यास तुम्ही टेन्शन आल्यानंतर ऑब्विसली विसरणारच आहे. या गोष्टींचं तुम्ही आता लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे की कॅल्क्युलेटर आणि मोबाईल. आता कॅल्क्युलेटर, मोबाईल, स्मार्टवॉच ह्या स्मार्ट डिजिटल डिव्हाइसेस आपल्या एक्झामला अलाउड नाही. बरेचसे मुलं काय करतात की स्मार्टवॉच मध्ये घालून जातात आणि मग ती स्मार्टवॉच त्यांची तिथं पकडली जाते. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. कॅल्क्युलेटर पण अलाउड नाहीये, मोबाईल पण अलाउड नाही, स्मार्टवॉच पण अलाउड नाही. आता दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, आता हे सर्व झालं काय गोष्टी कॅरी करायच्या, कसं जायचं ते. मानसिक तयारी. आता मानसिक तयारी म्हणजे काय दादा, बरेचशी मुलं काय करतात, फार अभ्यास त्यांचा झालेला असतो, वर्षभर फार मेहनत केलेली असते, पण ते नेहमी स्ट्रेस फार घेतात. आणि स्ट्रेस घेतल्यानंतर माझं कसं होईल, मला प्रश्न येतील का नाही, अरे माझ्या बाजूचे मुलं तर हुशार दिसत आहेत, आधी त्यांचा ग्रुप काहीतरी डिस्कस करत असतो, आपण ते ऐकलं तर आपल्याला नवीन ते वाटतं. नवीन वाटलं, अरे माझं तर काहीच अभ्यास झालेला नाही, आता माझं कसं होईल, मला येईल की नाही येईल. त्यामुळं तुमची मानसिक तयारी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे माणसाने. हो मी अभ्यास केलाय, जेवढा केलाय, ज्या लेसनचा केलाय ते लेसनचे क्वेश्चन आधी सोडवेल आणि बाकी नंतर मग बाकीचे प्रश्न सोडवेल. बरेचसे मुलं नाही का, त्यांना आठवत नाही म्हणून पेपरच्या अगोदरच ते पॅनिक होऊन जातात. ते काय करतात, बळजबरी आठवायचा प्रयत्न करतात. याचा फॉर्म्युला काय होता, त्याचा फॉर्म्युला काय होता, आणि जर नाही आठवला तर मग ते पॅनिक होतात. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही टाळा. या गोष्टींनी तुमचं फॉर्म्युलेज वगैरे आठवणार नाही. पॉझिटिव्ह राहायचं, मी तयारी केलेली आहे वगैरे असं समजायचं, माइंडला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा. निगेटिव्ह विचारांमध्ये माइंडला जाऊ द्यायचं नाही. 2-3 मिनिटं पेपर सुरू होण्या अगोदर शांत बसायचंय, 2-3 मिनिटं डीप ब्रिदिंग घ्यायची आहे आणि डोक्याला शांत करायचंय.
म्हणजे आणि पेपरला जाताना जे आहे हलकं खाऊन जा, पोटभर जेवून जाऊ नका की पेपरला जाऊन झोपूनच राहशाल. वर्षभर तुम्ही आता झोपलेच आहेत तर कमीत कमी पेपरच्या वेळेस तरी झोपू नका. आणि जास्तीत जास्त पाणी पित राहा. डिहायड्रेशन होऊ नका देऊ. कारण पाणी पिल्यानंतर आपला ब्रेन आहे ना ऍक्टिव्ह होत असतो, माइंड आपलं फ्रेश होत असतं. आपण नवीन काही करायचं असलं तर पाणी पिल्यानंतर बॉडी रिफ्रेश होत असते. आणि पेपरच्या अगोदरच्या दिवशी म्हणा किंवा पेपरच्या अगोदरच्या आठवड्यात काही मुलं काय करतात, अभ्यास करायचा आहे म्हणून फार कमी झोप घेतात, 2-3च तास झोपतात. याने त्यांचं डोकं दुखणं सुरू होतं, त्यांना टेन्शन वाढतं, स्ट्रेस, कारण ब्रेनला तेवढी रिलीफ मिळत नाही. मग त्यांचं टेन्शन वाढायला सुरुवात होते, स्ट्रेस येतो, माझं कसं होईल. त्यामुळे प्रॉपर झोप घेणं पण गरजेचं आहे. आता आपण एखादा डिव्हाइस फार तापला तर काय करतो, स्विच ऑफ करतो. तसंच आपल्या मेंदूचं पण आहे. फार अभ्यास केल्यावर त्याला पण थोडी शांततेची, आरामाची गरज असते. त्याच्यामुळे प्रॉपर झोप घ्या. 6 ते 7, कमीत कमी 6 ते 7 तास झोप घेण्याला सुरुवात करा. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. गोष्टी फार सोप्या आहे, पण फॉलो कोणीच करत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे. कारण मी सुद्धा व्हीजीटीआयचा स्टुडंट आहे आणि या छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं तरच आपला परफॉर्मन्स बूस्ट होत असतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक यू.